नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांचा दिल में बजी गिटार या नव्या मराठी गाण्यावरचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. श्रीदेवी प्रसन्नच्या निमित्तानं जवळपास 18 वर्षांनी पुन्हा एकदा सर्वत्र गिटार सॉन्गची चर्चा होत असल्यानं रितेश देशमुखनं देखील या गाण्यावर जेनेलियासह डान्स करत खास व्हिडिओ शेअर केलाय. अरे रे येडा झालो रे पार गेलो रे. अरे रे येडा झालो रे पार गेलो रे. मोहनलाल अभिनीत मलई कोट्टई वलीबन या चित्रपटातून मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. हा चित्रपट आज 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मल्याळम चित्रपट शटर आणि क्लासमेट या चित्रपटाचे जेव्हा मराठीत रिमेक करण्यात आले तेव्हा सोनालीनंच यात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या दोन्ही चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक देखील झालं होतं. लोकप्रिय मराठी अभिनेता प्रथमेश परब लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्याची होणारी बायको क्षितिजा घोसाळकरनं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत साखरपुडा व लग्नाची तारीख जाहीर केली आहे. 14 फेब्रुवारीला दोघांचा साखरपुडा असून त्यानंतर 10 दिवसांनी 24 फेब्रुवारीला त्यांचं लग्न होणार आहे. तिनं शेअर केलेल्या या फोटोंवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही मराठीतील एक लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. आज त्यांच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. याबद्दल मितालीनं एक रोमॅन्टिक व्हिडिओ शेअर करत सिद्धार्थला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सचिन पिळगावकर हे आज जरी एक लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जात असले तरी एक काळ असा होता जेव्हा त्यांच्याच घरातील एका जवळच्या व्यक्तीनं त्यांचा प्रचंड मोठा अपमान केला होता. त्यांचं गाणं ऐकून त्यांच्या मामानेच त्यांची खिल्ली उडवत त्यांना बेसुरं म्हटलं होतं. या अपमानामुळे सचिन पिळगावकर चांगलेच पेटून उठले आणि त्यांनी या अपमानाचं सडेतोड उत्तर एक चांगला गायक बनवून दिलं. आज ते महागुरू म्हणून ओळखले जातात. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व मनोरंजन विश्वातील व्हायरल बातम्या सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.